संतोष देशमुखांचा ज्या दिवशी खून झाला त्या दिवसापासून हा महाराष्ट्र आपल्याला गहिवरलेला दिसतो। सुरुवातीला संतोष देशमुख यांचा खून कसा झाला याचं वर्णन आमदार सुरस यांनी विधानसभेमध्ये अधिवेशनाच्या काळात केलं होतं। सुरेश धस यांनी सांगितलं होतं की संतोष देशमुखांना खूप हालाल करून मारलेलं आहे, त्यांनी पाणी मागितल्याच्या नंतर त्यांच्या तोंडात लघुशंका करण्यात आलेली आहे, लघवी करण्यात आलेली आहे। ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस सुरेश धस सांगत होते त्यावेळेस महाराष्ट्र आश्चर्य व्यक्त करत होता, कारण त्यावेळेस कोणाला हे चित्र पाहायला मिळालेलं नव्हतं। मात्र ज्यावेळेस संतोष देशमुखांच्या खुनाचं जे आरोपपत्र आहे, दोषारोपपत्र आहे, चार्जशीट आहे ते कोर्टात गेलं आणि त्याच्यातली काही पानं लिकेज झाली, ती समाज माध्यमांवरती आली आणि ती सगळी पानं ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली, त्याच्यातून काही फोटो पाहायला मिळाले, त्यावेळेस अनेक कायदे तज्ञ याच्यामध्ये बोलायला सुरुवात झाली। अनेक वकील मंडळी आता याच्यामध्ये प्रिडिक्शन करताना दिसतात आणि बहुतेक या सगळ्या लोकांचं म्हणणं एक आहे की या केसमध्ये सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते। नेमकं हे कशाच्या धर्तीवरती बोललं जात आहे, नेमकं या चार्जशीट मध्ये काय समोर आलं आहे, हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स। मित्रांनो, कायद्यामध्ये, आपल्या भारताच्या कायद्यामध्ये शिक्षेची जी तरतूद आहे ती फाशीपासून ते जन्मठेपेची शिक्षा असेल किंवा त्याच्यानंतर कारावासाची शिक्षा असेल, सश्रम कारावाची शिक्षा असेल, अशा पद्धतीची शिक्षेची तरतूद आहे आणि ती आहे गुन्ह्याच्या पद्धतीनुसार। एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या आरोपीनं गुन्हा कोणत्या पद्धतीनं केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचं स्वरूप काय आहे त्यानुसार ह्या शिक्षेची तरतूद आहे। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खुनाच्या गुन्ह्यामध्ये बहुतेक वेळा जन्मठेपेची शिक्षा आपण झालेली पाहायला मिळतो। अनेक खुनाच्या गुन्ह्यांमध्ये आपल्याला या अगोदर फाशीची शिक्षा झालेली पाहायला मिळालेली आहे। मात्र आता संतोष देशमुखांच्या खुनाचे जे दोषारोपपत्र आहे, जे चार्जशीट आहे, ते ज्यावेळेस कोर्टात गेलं त्याच्यानंतर त्याच्यातली काही पानं म्हणजे जे सीआयडीनं चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे, अतिशय सक्षम तपास खरं तर या सीआयडीनं केलेला आपल्याला पाहायला मिळतो। याच्यातल्या बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी ज्या आहेत ते मी तुम्हाला एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल, परंतु आता या आरोपींना फाशीची शिक्षा का होऊ शकते ह्याची कारण आपल्याला जाणून घ्यायची आहेत। तर याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हत्येसारखा गुन्हा, खुनासारखा गुन्हा जो आहे तो ज्यावेळेस तो घडतो त्यावेळेस त्या गुन्ह्याचं इंटेन्शन काय आहे हे पाहिलं जातं। म्हणजे तो गुन्हा कोणत्या कारणासाठी केला, त्याचा उद्देश काय होता। उद्देश केल्याच्या नंतर तो उद्देश सिद्ध करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तो उद्देश सिद्ध केल्याच्या नंतर त्या आरोपींनी त्या कारणासाठी त्या मयत व्यक्तीचा खून केलेला असतो हे पहिल्यांदा न्यायालयामध्ये सिद्ध व्हावं लागतं। या चार्जशीट मधून ते पुढे आलंय का, तर सगळ्यात महत्त्वाचं या खुनाचं कारण समोर आलंय। आपल्याला माहिती आहे की या खुनाचं कारण काय होतं, तर आवादा कंपनीकडून वाल्मिक कराडच्या टोळीला खंडणी घ्यायची होती 2 कोटी रुपयांची आणि त्याच्यासाठी आडसर ठरत होते ते मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख। ज्यावेळेस सुदर्शन भुले आणि त्याचे साथीदार या मासाजोग मध्ये जाऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागत होते, त्यावेळेस एका वॉचमॅनला मारहाण झाली होती आणि त्या वॉचमॅनला मारहाण झाल्याच्या नंतर संतोष देशमुखांनी हे आरोपींना पिटाळून लावलं होतं आणि तिथं त्यांना मारहाण देखील झालेली होती। याचाच बदला घेण्यासाठी या आरोपींनी संगनमत करून कट करून संतोष देशमुखांचा खून केला। हे झालं या घटनेचं सगळं उद्देश। आता घटना झाल्याच्या नंतर ज्या वेळेस आरोपींना शिक्षा दिली जाते तर त्याच्यामध्ये पाहिलं जातं की याच्यामधली क्रूरता काय होती। सगळ्यात महत्त्वाचं, एखादी शिक्षा ज्यावेळेस ठोठावली जाते तर त्याच्यातली क्रूरता पाहिली जाते। त्याच्यामध्ये दुसरी एक बाजू अशी आहे की तो गुन्हा जो आहे तो अनावधानाने झालेला आहे का तो गुन्हा नियोजित कट करून केलेला आहे हे देखील पाहिलं जातं। अनावधानानं झालेल्या खुनाच्या घटनांमध्ये जसं आपण म्हणतो की अनावधानानं म्हणजे काय, तर आपापसात एकाएकी भांडणं लागली किरकोळ कारणावरून आणि त्याच्यातून कोणीतरी कोणाच्या तरी डोक्यात दगड मारला, लाकूड मारलं आणि त्याच्यात मृत्यू झाला, तर तो गुन्हा अनावधानानं झाला असं म्हटलं जातं। मात्र हा गुन्हा जो आहे तो प्रॉपर कट करून केलेला आहे। म्हणजे काय, आरोपींनी आधीच ठरवलेलं आहे की समोरच्या व्यक्तीला म्हणजेच मैताला जीव मारायचं आहे, हे ठरलेलं होतं की त्याला ठार करायचं आहे, हे ठरलेलं होतं। म्हणून त्याचा जो कट आहे त्या कटामागं सुद्धा ह्या सगळ्या लोकांचं प्लॅनिंग होतं, हे चार्जशीट मधून समोर आलंय।
आता सगळ्यात महत्वाचं काय की त्याच्यातली क्रूरता पाहिली जाते. आता ज्यावेळेस एखादा खून करायचा आहे, ज्यावेळेस खून केला जातो, त्यावेळेस काय होतं तर बहुतेक वेळा आरोपी एखाद्यावरती वार करतात, शस्त्राने वार करतात, डोक्यात दगड घालतात, पिस्तुलातून गोळी चालवतात आणि तिथून ते पळून निघून जातात. तर या गुन्ह्यामध्ये तसं झालंय का? तर या गुन्ह्यामध्ये तसं झालेलं नाही. सगळ्या आरोपींना माहित आहे की समोरचा व्यक्ती जो मयत आहे म्हणजेच संतोष देशमुख यांना इतकं मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यांना हे माहित आहे की हे मारहाण केल्यानंतर यांचा मृत्यू होतोय. तर त्या मृत्यूच्या अगोदर सुद्धा त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं. त्यांचा मृत्यू त्यांच्या मृतदेहाबरोबर छळ केला जातो. एवढंच काय तर मृतदेहाबरोबर सेल्फी काढून त्या समाज माध्यमांवरती पसरवून त्याच्यातून दहशत निर्माण करण्यासाठी तिथं वेडेवाकडे चाळे केले जातात. एवढंच काय तर एका व्हिडिओमधून ज्यावेळेस संतोष देशमुख हे पाणी मागतात त्यावेळेस त्यांना खाली झोपवून त्यांच्या तोंडावरती लघुशंका केली जाते. ही क्रूरता आहे आणि ही क्रूरता अत्यंत दुर्मिळ घटनांमध्ये दिसून येते. म्हणजे काहीच घटना अशा असतात की अत्यंत निर्घुण खून, म्हणजे आपण बघतो की बऱ्याच वेळा एखाद्या मृतदेहाचे तुकडे केले जातात, त्याच्यानंतर त्या तुकड्यांची वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. अशा पद्धतीनं मात्र इथं एक दिसतंय की समोरच्या व्यक्तीला एक दोन वेळा नव्हे तर काही तास त्यांना मारहाण केली जाते. काही तास मारहाण करून त्यांचा जीव जात असताना सुद्धा त्यांना पाणी दिलं जात नाही. ह्या सगळ्या गोष्टी चार्जशीट मधून समोर आलेल्या आहेत. आणि याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर हीच क्रूरता न्यायालयाच्या समोर चार्जशीटच्या माध्यमातून आपल्याला आलेली दिसते. तर त्यामुळं हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा असल्या कारणानं या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते असा दावा सर्व जे वकील आहेत किंवा जे कायदेतज्ञ आहेत यांच्याकडून केला जातो आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालेल आणि फास्ट ट्रॅकमध्ये चालण्यासाठी आता कोणताही अडथळा राहिलेला नाहीये, कारण चार्जशीट दाखल झालेला आहे आणि ज्यावेळेस आता चार्ज फ्रेम होईल आणि ज्यावेळेस हे कोर्टामध्ये ट्रायल सुरू होईल, अगदी काही दिवसांमध्ये काही महिन्याच्या आत या केसमध्ये आपल्याला ट्रायल चाललेली देखील पाहायला मिळेल आणि लवकरच हे आरोपी फासावरती लटकताना दिसतील. तुम्हाला देखील या सर्व आरोपींना कोणती शिक्षा झाली पाहिजे आणि शासनाने याच्यात अजून कोणती पावलं उचलली पाहिजेत याबद्दल तुम्ही कमेंट करून नक्की व्यक्त व्हा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आमचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.